नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या एकदम कडक, थरारक आणि सस्पेन्सने भरलेल्या भागाची पूर्ण गोष्ट सांगणार आहे, अगदी बारकाईने. ऐका तर, कारण आजचा भाग म्हणजे नुसता ड्रामा, ॲक्शन आणि रोमांसचा एक भन्नाट पॅकेज होता. सुरुवात होते ती सौदामिनीच्या भयंकर रागापासून. तुम्हाला तर माहीतच आहे की सौदामिनी म्हणजे नुसती कपटाची खाण आहे. तिने अर्णव आणि ईश्वरीला त्या स्पर्धेच्या ठिकाणी पोचण्यापासून रोखण्यासाठी काही भारुटले गुंड पाठवलेले असतात. या गुंडांनी अर्णवची गाडी पंक्चर तर केलेली असते, पण त्यांचा तो सगळा प्लॅन अगदी फसलेला असतो. हे गुंड सौदामिनीला कॉल करतात आणि तिला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतात. फोन उचलतात. सौदामिनी अत्यंत उद्धटपणे आणि मगरूर आवाजात त्यांना विचारते, काय रे, काम झालं का नाही तुमचं? अडकवलेत का त्या दोघांना? तेव्हा ते गुंड अगदी घाबरत आणि अडखळत उत्तर देतो की नाही मॅडम, अहो मी यांची गाडी खराब केली होती ना, ते लोक त्याच गाडीने आता माझ्या डोळ्यांसमोरून सुखरूप निघून गेले. हे ऐकताच सौदामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. ती प्रचंड संतापते आणि रागाने फोनवर ओरडते की काय बकवास करतोयस तू? कसे काय निघून गेले? तू तर स्वतःच्या हाताने गाडी पंक्चर केली होतीस ना, मग ते कसे काय जाऊ शकतात? तेव्हा तो गुंड स्वतःची बाजू सावरत म्हणतो की मॅडम, मला खरंच काही कल्पना नाही आहे. तिथे आजूबाजूला कोणतंही गॅरेज नाही, मॅकॅनिक नाही, तरीही त्या माणसाने स्वतःची गाडी अवघ्या काही वेळात रिपेअर केली आणि तो ती घेऊन निघूनच गेला. कसं काय झालंय मला काहीच माहीत नाही आहे. आता सौदामिनीचा पारा तर 7व्या आकाशाला भिडलेला असतो. ती किंचाळून म्हणते की शटअप मूर्ख माणसांनो, मी तुम्हाला कोणत्या कामाचे आणि एवढे पैसे कशासाठी दिले होते? नुसती माती खाल्लीत तुम्ही. आता माझं नीट ऐका, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्या स्पर्धेच्या ठिकाणी पोचू द्यायचं नाही आहे. काहीही करा, कोणत्याही थरावर जा, पण त्याला वाटेतच अडवा. ॲट एनी कॉस्ट. मला हे काम झालेलं पाहिजे, समजलं का तुम्हाला? असं म्हणून ती रागाने त्यांच्यावर ओरडते आणि फोन कट करते. इकडे तो गुंड म्हणतो की ओके मॅडम, ठीक आहे, आम्ही बघतो, काहीतरी आमचं आम्ही करतो. असं म्हणून तो गुंड आणि त्याची माणसं दोघीजणही गाडीमधून अर्णवचा पाठलाग करण्यासाठी वेगाने निघतात. तो गुंड आपल्या माणसाला म्हणतो की चल रे लवकर, पटपट चला, आपल्याला त्यांना पकडायचं आहे. इकडे दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी एका निवांत प्रवासाचा आनंद घेत असतात. दोघेही गाडीमध्ये असतात आणि त्यांच्यात अतिशय सुंदर आणि हलके फुलके क्षण पाहायला मिळतात. प्रवासादरम्यान ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णवच्या खांद्यावर गाडी दुरुस्त करताना काहीतरी तेलाचा किंवा कसला तरी डाग लागलेला आहे. ती अत्यंत प्रेमाने आणि काळजीने तो डाग पुसून देऊ लागते. तिच्या या अनपेक्षित स्पर्शामुळे अर्णव थोडं दचकतो आणि विचारतो, व्हॉट, काय झालं? मी काय सिंदूर लावलाय का? तेव्हा ईश्वरी हसतमुखाने म्हणते की सर, आज खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे ना सर, तुम्ही ना खरंच खूप बढिया आहात. अर्णव मिश्किलपणे हसतो आणि म्हणतो, आय नो डॅट, पण तू अचानक असं का म्हणत आहेस? ईश्वरी अत्यंत उत्साहाने सांगू लागते की अहो सर, आज पहिल्यांदाच मी तुम्हाला असं टायर वगैरे चेंज करताना आणि मेकॅनिकल गाडी रिपेअर करताना पाहिलं. माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आणि भारी होता. म्हणजे जे काही घडलं ना, ते खरंच खूप बढिया झालं. मी फर्स्ट टाईम असं बघितलं. आणि सर, तुम्ही तर ना एकदम प्रोफेशनलसारखं भारी टायर चेंज केलं. यावर अर्णव हसतो आणि विचारतो की मग काय करू मी? हे सगळं सोडून गाड्यांचं एखादं गॅरेज वगैरे टाकू का? ईश्वरी डोळे वाटवून बघते आणि म्हणते, काय सर, तुम्ही पण काहीही बोलता. मी तुमचं कौतुक करते आणि तुम्ही माझी मस्करी उडवतो. पण खरं सांगू, मी पहिल्यांदा तुम्हाला असं काम करताना पाहिलं. अर्णव ही प्रामाणिकपणे कबूल करतो की हो, आणि मी पण हे सगळं पहिल्यांदाच केलं. मला या गोष्टींचा काहीच अनुभव नाही आहे. पण मी थोडं डोकं चालवलं, चेक केलं आणि सुदैवाने मला ते जमलं. यावर ईश्वरी म्हणते की हो सर, खरंच खूप भारी वाटलं. मग अर्णवही तिला साथ देत म्हणतो की तू फर्स्ट टाईम मला टायर चेंज करताना बघितलं आणि मी फर्स्ट टाईम वडाचं झाड झालो. भारी वाटलं, खूपच भारी अनुभव होता. तेव्हा ईश्वरी म्हणते की हा ना, होता ना भारी अनुभव. तुम्हाला सांगू, आमच्या इंदोरमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी कितीही मजा यायची. इथे मुंबई पुण्यामध्ये तसं काही तामझाम नसतो, पण तिथे इंदोरला 2-2 दिवस आधीपासूनच आमची सगळ्यांची धांदळ उडायची.
आणि तयारी सुरू व्हायची. आई, बाबा, नमू आणि मी सगळे मिळून अगदी मजा करायचो. 5 प्रकारची फळं, सराफा, मार्केटमधून आणलेले ते धागे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू, वडाचं झाड, हे सगळं आम्ही खूप अगोदरपासून शोधून ठेवायचो. ती पुढे सांगत राहते की खूप बरं वाटायचं माहिती आहे का. आम्ही चौघेजण वडाची पूजा करण्यासाठी जायचो. तशी आईच वडाची पूजा करायची, पण आम्ही तिघेजण तिच्याकडे अगदी कौतुकाने बघत बसायचो की ती हे सर्व कशी करते. एकदा काय झालं होतं माहिती आहे का सर. ते सगळं करत असताना आईच्या पायात अचानक काटा मोडला होता. हे ऐकून अर्णव लगेच विचारतो, अच्छा, मग बाबांनी स्वतः तिला रोमॅन्टिक हिरोसारखं उचलून घेतलं असेल आणि वडाभोवती फेऱ्या मारल्या असतील, राईट. किती रोमॅन्टिक. ईश्वरी हसून म्हणते की नाही हो, असं फिल्मी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त तिच्या पायातला काटा काढला. अर्णव लगेच तोंड वाकड्याकडे टिप्पणी करतो की हाव अनरोमॅन्टिक. पण ईश्वरी त्याला समजावून असं म्हणते की अहो तसं नाही. काटा काढल्यानंतर बाबांनी आईचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यानंतर त्या दोघांनी हातात हात घेऊन एकत्र वडाला फेऱ्या मारल्या. ह्याला म्हणतात खरा रोमन्स. हे ऐकून अर्णव अगदी शांत होतो आणि तिच्याकडे बघत राहतो. मग ईश्वरी त्याला विचारते की सर, तुमच्या लहानपणी आईसोबतच्या वटपौर्णिमेची काही क्षण आठवत नाहीत का. हा प्रश्न ऐकताच अर्णवच्या चेहऱ्यावर चेहऱ्याशी बदलते आणि तो एकदम शांत गंभीर होतो. तो काहीच बोलत नाही, गप्पच बसतो. ईश्वरला वाटतं की तिने काहीतरी चुकीचं विचारलं. ती लगेच म्हणते, आय एम सॉरी, मी उगाचच तुम्हाला आठवण करून दिली. तेव्हा अर्णव म्हणतो की नो नो मी सिंदूर, असं नाही आहे काही. म्हणजे तू आठवण काढली त्याबद्दल मला काही वाटलं नाही, पण ना तमाशा सॉरी पण ना तशा माझ्या फारशा अशा काही लहानपणीच्या वडाच्या आठवणी नाही आहेत. म्हणजे आईसोबत गेलो की चिंटू मला प्लीज वडाच्या झाडापर्यंत सोडशील का, परंतु मला माझं ऑफिसचं खूप काम होतं आणि म्हणूनच मी तिला म्हणालो की नाही, मला नाही जमणार, मला खूप घाई आहे आणि बरंच झालं मी तिला सोडलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे, पण ना माझ्या खरंच खूप जास्त आणि गोड आठवणी आहेत. वडाच्या खूप मजा येते. म्हणजे पूजा करताना वगैरे खरंच खूप बरं वाटलं होतं. मला त्याचं काहीच माहीत नाही. ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, आई ना दरवर्षी आम्हाला हीच वडाची एक कहाणी सांगायची. अर्णव म्हणतो की हो आय नो, सावित्री आणि सत्यवान, एवढंच मला माहिती आहे. ईश्वरी म्हणते की सांगा मला कोणती कहाणी. अर्णव म्हणतो की तूच सांग, तू चांगली सांगतेस. मग ती म्हणते की अच्छा, आज माझी बडबड वाटत नाही का तुम्हाला. तो म्हणतो ठीक आहे, नको मग सांगूस. ईश्वरी म्हणते की सांगते, ऐका ना. ही सांगायला लागते की सावित्री आणि सत्यवान यांचं दोघांचेही लग्न झालं. त्यानंतर काही वर्षांनी सावित्री वनात वनवासात राहत होती. तिने स्वतःला वनात राहत असताना नवऱ्याशिवाय आध्यात्मिकरित्या अगदी खंबीर तयार केलं होतं, परंतु ते प्रत्येक संकटात खंबीरपणे सत्यवानाच्या मागे उभे राहायचे. जसं की मी प्रत्येक संकटात तुमच्याबरोबर असते. आणि सावित्री कशी सुंदर आणि बुद्धिमान होती, जशी की मी आहे. तेव्हा मग लगेच तो तिला चिडवत म्हणतो की अच्छा, सुंदर तर तू आहेस, पण बुद्धिमान. ईश्वरी लगेच त्याला अडवत म्हणते की हो सर, माझ्या बुद्धिमत्तेबद्दल काही बोलू नका. आता बघालच तुम्ही, स्पर्धेमध्ये जातोय आपण. आता स्पर्धेमध्ये कशी जिंकून दाखवते ना ते बघा तुम्ही. माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि मी तुमच्या मागे अगदी खंबीरपणे उभी राहणार आहे, जशी की सावित्री सत्यवानाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली होती. कळलं ना. असं म्हणून ईश्वरी त्याला मोठ्या रूपात बोलून दाखवते आणि त्यामुळे अर्णव तिच्याकडे नुसता कौतुकाने बघतच राहिलेला असतो आणि गालातल्या गालात हसत म्हणतो. ईश्वरी म्हणते की चला आता आपल्याला स्पर्धेमध्ये लवकर लवकर पोहोचायचे आहे. तिकडे स्पर्धेच्या ठिकाणी अंजली, मामा आणि आकाश यांची मोठी ताळंबळ उडलेली असते. मामा रूममध्ये येतात आणि आवाज देतात की वल्लरी, ओ आमच्या बाईसाहेब कुठे राहिल्या, ए वल्लरी, असं म्हणून ते आवाज देत राहतात. त्याच वेळेला मामांचं खाली जमिनीवर लक्ष जातं. त्यावेळेला जमिनीवर काहीतरी रक्ताचा डाग सांडलेला असतो. आता मामा तो बघतात आणि विचार करतात की हा डाग कसला आहे, हे नेमकं आहे तरी काय. तुम्हाला सांगतो मित्रांनो, बाबांना वल्लरीने जिथे मारलेलं होतं ना तिथेच तो डाग पडलेला असतो. आता मात्र मामांना काही लक्षात येत नाही. ते काहीतरी बघायला जाणं तेवढ्यात त्यांना फोन येतो आणि मामा म्हणतात
हॅलो, हा बोला रे. आकाश, काय झालं? तेव्हा पत्नीकडून आकाश खूप घाबरलेल्या आवाजात सांगतो की डॅड, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आम्हाला जे काही त्या फूड अँड फॅशन स्पर्धेचे पासेस दिले होते ना, ते पासेस सापडत नाहीये. बघ, मामा म्हणतात की काय? अरे असं कसं? कुठे गेले ते पासेस? नीट शोधा ना. तेव्हा तो म्हणतो की डॅड, शोधलं आम्ही सगळीकडे, पण कुठे सापडत नाहीयेत. आणि त्यांनी जे इन्व्हलप दिलं होतं ना, त्यामध्ये पासेस नाहीयेत. पाकिट अगदी रिकामं आहे. काय करायचं काहीच कळत नाहीये. मग मामा त्याला दिल देत म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम कर, मी तिथे पोहोचतो, पण तुम्ही ॲक्च्युली काय करत आहात ना, आता ते सांगा. त्यांना डुप्लिकेट पास इश्यू करायला सांगा. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मी पण तेच विचार करतोय. त्यांच्याशी माझं बोलणं झालंय, बघूया पुढे काय होतंय. तिकडे जेलमध्ये राकेशचं आपलं वेगळंच काहीतरी प्लॅनिंग सुरू असतं. राकेशला हवालदाराचा आवाज येतो, ओ साहेब, साहेब लवकर या इकडे. तेव्हा मग दुसरा एक हवालदार येतो आणि म्हणतो की काय हवं आहे रे तुला? तेव्हा राकेश म्हणतो की माझं पाणी संपलं आहे, मला पाणी घेऊन द्या, पाण्याचा माठ लवकर लवकर घेऊन या. आता तो हवालदार राकेशच्या ओळखीचा असतो. तो पटकन येऊन म्हणतो की हे घ्या तुमचा माठ आणि तुमचं हे सामान. तेव्हा मग ते हवालदार राकेशला डोळ्यांनीच काहीतरी खुणावतो आणि नंतर मग राकेशला आतमध्ये जाऊन बसतो. राकेश त्या माठामध्ये त्याने नक्की काय लपून आणलं हे बघायला लागतो. आणि आता येतो या एपिसोडचा सर्वात थरारक आणि अंगावर काटा आणणारा सीन. अर्णव आणि ईश्वरी गाडीने पुढे निघत असतात. अगदी मजेत त्यांची गाडी सुरू असते, परंतु अचानकच एक निर्मनुष्य रस्त्यावर अर्णवच्या गाडीसमोर येतो. ती गुंडांची व्हॅन आडवी येऊन उभी राहते. हातात एक गुंड हातात शस्त्र घेऊन समोर येतात आणि ओरडतात की चला रे, बाहेर निघा लवकर तुम्ही गाडीतून. ईश्वरी प्रचंड घाबरते, पण अर्णव एकदम शांतपणे आणि खंबीरपणे म्हणतो की मी सिंदर, तू काहीही काळजी करू नकोस, तू इथेच गाडीत बसून राहा, लॉक करून घे, मी बघतो यांचं काय करायचं ते. आता ईश्वरीला ते गाडीतच बसायला सांगतो आणि स्वतः गाडीच्या बाहेर उतरतो. तेव्हा ते गुंड त्याच्या अंगावर बोलायला लागतात की काय रे तू तू जास्त शहाणा झालास काय? आता इथून तुला जिवंत जाता येणार नाही. मग आता ते गुंड एक एक करून अर्णववरती हल्ला करायला सुरुवात करतात. सगळी गुंडांची टोळीच्या टोळी गाडीतून बाहेर पडते, परंतु या मूर्ख गुंडांना कुठे माहीत असतं की आपला अर्णव हा अगोदरच ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. म्हणून आता अर्णव हा प्रत्येकाची चाल अचूक ओळखतो आणि त्यांना सपासप मारायला सुरुवात करतो. ईश्वरी ही गाडीत बसलेली असते आणि काचांमधून हे सगळं बघत असते. एका बाजूला अर्णव हिरोसारखा फाईट करत असतो. एक गुंड आता अर्णवच्या समोर येतो आणि अर्णव त्याचा गळा धरतो, त्याला जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करतो. अर्णव हे गुंडाला चोपण्यात इतका व्यस्त असतो की त्याच मागच्या बाजूला अजिबात लक्ष नसतं. तेवढ्यात दुसरा एक धिप्पाड गुंड हा त्याच्या कारच्या मागच्या बाजूने लपून येतो आणि त्याच्या हातात एक भयंकर धारदार असा कोयता असतो. आता तो गुंड तो कोयता उघडून अर्णवच्या मागच्या बाजूने जीव घेणं हल्ला करायला जाणार असतो. हे सगळं ईश्वरी गाडीतून बघते आणि तिच्या गालचा ठोका सुटतो. तिला समजतं की जर ती आता बाहेर नाही गेली तर अर्णवचा जीव जाईल. ती क्षणाचाही विचार न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीचा दरवाजा उघडते आणि बाहेर झेप घेते. ती थेट त्या माणसावर धावून जाते आणि त्याचा कोयत्याचा हात हा घट्ट धरते. त्याने कोयता जोरात पकडलेला असतो, पण ईश्वरी आता तिच्या अंगातला सगळा जोर, सगळी ताकद त्या माणसावर काढते. तिच्या अंगात जणू काही देवी संचारलेली असते. ती त्या अवाढव्य माणसाला पकडते आणि पकडून तिचा सगळा जोर लावून त्याचा कोयत्याचा हात बाजूला पिलगडते. आणि नुसतं एवढंच नाही तर त्यानंतर ती त्या माणसाच्या गळ्याला धरून त्याला थेट गाडीच्या बोनेटवर जोरात आपटते आणि धरून ठेवते. आता ईश्वरीचा हा रणचंडीसारखा भयानक राग आणि तिचं हे रौद्र रूप पाहून अर्णवला तर जबरदस्त धक्काच बसतो. तो मारामारी विष्णू तिच्याकडे नुसता अवाक होऊन बघत राहतो. मगाशी जी सावित्री आणि सत्यवानची गोष्ट सांगत होती ती तिने अक्षरशः खरी करून दाखवलेली असते. आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी ती साक्षात मृत्यूसमोर ढाळ बनून उभी राहिलेली असते. आणि इथेच आजचा थरारक भाग संपतो. पण पुढच्या भागाच्या प्रोमोसाठी आपल्याला दिसतं की सौदामिनी स्पर्धेच्या ठिकाणी आकाशला ठोमणे मारत असते की ती म्हणते ठीक आहे तुम्ही आले आहात, परंतु अर्णव राजे शिर्के अजून कुठे उपस्थित आहेत?
तेव्हा मग आकाश अगदी आत्मविश्वासाने म्हणतो की माझा भाऊ नक्की आहे आणि तो या मोठ्या स्पर्धेला जिंकून दाखवणार. दुसरीकडे आपल्याला दिसतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जणही सुखरूप त्या गुंडांच्या तावडीतून सुटलेले असतात आणि त्यांची गाडी पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीजवळ आलेली असते. त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव तिथे येतात आणि अत्यंत भक्तिभावाने त्या पादुकांचे दर्शन घेतात. ईश्वरी अत्यंत भावुक होऊन म्हणते की अर्णव सर, आता नक्कीच सगळं व्यवस्थित होणार. तर तिकडे वाड्यामध्ये वल्लरी पुन्हा एकदा बाबांवर अत्याचार करत असते. ती बाबांना विचारत म्हणते की सांग लवकर, कुठे लपून ठेवलायस तो पुरावा. तेव्हा बाबा अगदी ठामपणे म्हणतात की माझा जीव गेला तरी 72, मी कोणत्याही परिस्थितीत माझं तोंड उलगडणार नाही. म्हणजे नाही. आता नेमकं पुढे काय करणार हे पाहणं अगदी रंजनकारक ठरतं. तसेच अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच मालिका पाहत राहा. धन्यवाद.